पृथ्वीराज चव्हाण जे आपल्याबरोबर जोडले गेलेत, थेट जाऊया त्यांच्याकडे. पृथ्वीराज चव्हाणजी, आपण हे आता फडणवीसांचं वक्तव्य ऐकलं असेल. मला जबाबदारीतून सरकारमधल्या मोकळं करा, विधानसभेसाठी आता काम करायचंय आणि पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हणत त्यांनी संकेत दिलेत राजीनाम्याचे. आपण कसं पाहता याकडे? नाही, पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची योग्यच केलं, कारण पराभव तर झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या सरकारबद्दल किती नाराजी आहे त्याचा त्यांना अंदाज लागला नाही. उलट त्यांनी तिथं दिवा स्वप्न रंगवली, दिल्लीला सांगितले की आमचे 45 पार खासदार घेतील आणि त्याच्या आधारावर नरेंद्र मोदींनी 400 पारची घोषणा दिल्लीत केली. त्यामुळं नरेंद्र मोदी देखील तोंड कशी पडलेली आहेत फडणवीसांच्या या खोट्या आत्मविश्वासामुळे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतलेली योग्य झालेलं आहे. पण त्यांना पदमुक्त करतील का नाही मला माहिती नाही. खरं म्हणजे सरकारनेच गेलं पाहिजे, कारण जनतेने सरकारमध्ये दाखवलेला अविश्वास आहे. आता याच्यापेक्षा आणि किती अविश्वासाचं मत आपण जाहीर करू शकतो. त्यामुळे सगळं सरकारच गेलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे निर्णय घेतील त्यांचं सरकार स्थापन झाल्याबद्दल असं मला विश्वास आहे.